आजच्या या विशेष सखोल चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एक अशा कथेचा वेध घेणार आहोत जी ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. नक्कीच. म्हणजे ही घटनाच इतकी अकल्पनीय आहे की पहिल्यांदा ऐकल्यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. हो ना. आपण उपलब्ध स्रोतांच्या आधारे जोस साल्वादोर आल्वारेंगा या मेक्सिकन मच्छीमाराच्या थरारक सत्यकथेवर बोलणार आहोत. हा माणूस भर समुद्रात तब्बल 438 दिवस एकाकी राहून मृत्यूवर मात करत जिवंत परतला. खरं तर ही फक्त एक साहसाची गोष्ट नाहीये बरं का. हो तेच. चला तर मग हे समजून घेऊया की ही गोष्ट केवळ एक साहस नसून मानवी सहनशीलतेची ती एक परमावधी कशी आहे. जेव्हा सर्व उपाय खुंटलेले असतात तेव्हा माणूस काय करू शकतो हे यातून दिसतं. अगदी बरोबर. आणि या चर्चेतून आपण केवळ समुद्रात काय घडलं हेच पाहणार नाही आहोत, तर ते कसं आणि का शक्य झालं यामागचं शारीरिक आणि मानसिक विज्ञान सुद्धा समजून घेणार आहोत. सुरुवात करूया 17 नोव्हेंबर 2012 या दिवसापासनं. जोज हा एक खूप अनुभवी मच्छीमार होता. मी वाचत होते की त्याने आयुष्याची कित्येक वर्ष समुद्रात मासेमारी करण्यात घालवली होती. हो, तो तरबेज होता. आणि ह्या प्रवासात त्याच्यासोबत कॉर्डोबा नावाचा एक नौशिका सहकारी होता. हो, तो नवीन होता. हे दोघे एका छोट्या बोटीत प्रशांत महासागरात मासेमारीला निघाले होते. सोबत फक्त पुढच्या 2-3 दिवसांसाठी लागणारी सामग्री होती. आणि सुरुवातीला सर्व काही त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं घडलं. अवघ्या काही तासांतच त्यांनी चक्क 500 किलोहून अधिक मासळी पकडली. 500 किलो! बापरे, म्हणजे एका मच्छीमारासाठी एवढी मोठी शिकार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो ना. दोघेही खूप खुश होते, पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. तसं पाहायला गेलं तर हे एखाद्या अनोख्या उदाहरणासारखं आहे. म्हणजे कल्पना करा, तुम्ही नुकतीच एखादी मोठी लॉटरी जिंकली आहे आणि त्याच क्षणी आलेल्या एका भयंकर चक्रीवादळात तुमचं ते तिकीट उडून जातं. पाऊस कोसळू लागला. हो, आणि हे वादळ काही 1-2 तासांचं नव्हतं, ते सलग 5 दिवस चाललं होतं. 5 दिवस सलग वादळ म्हणजे उघड्या समुद्रात एका छोट्या बोटीत 5 दिवस सलग वादळाचा सामना करणं ही अंगावर शहारे आणणारी परिस्थिती आहे. त्यांनी किनारा गाठायचा खूप प्रयत्न केला, पण किनारा दिसायचाच बंद झाला. आणि या वादळामुळे त्यांच्या बोटीचं अतोनात नुकसान झालं. सर्वात मोठा फटका म्हणजे बोटीवरची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद पडली. आणि त्यांची मोटर सुद्धा वाहून गेली. हो, त्यांनी रेडिओवरून स्वतःच्या मालकाशी संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना त्यांचं अचूक स्थान काही सांगता आलं नाही. आणि मग बचाव पथकाने शोधकार्य थांबवलं. जेव्हा माणसाला हे समजतं की आता मदतीचा एकही हात पुढे येणार नाही, तेव्हा तो धक्का खूप मोठा असतो. खरं तर शोध मोहीम थांबवण्यामागे व्यावहारिक कारणं असतात. अथांग समुद्रात हरवलेली एक छोटी बोट शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं आहे. त्यात 5 दिवसांचं वादळ झाल्यामुळे ते जिवंत असण्याची शक्यता नगण्य मानली गेली. म्हणजे बचाव पथक परत गेल्याचं समजल्यानंतर आता खरी लढाई निसर्गाशी आणि स्वतःच्या शरीराशी सुरू झाली होती. अगदी बरोबर. कारण बोटीवर असलेले खाद्यपदार्थ अवघ्या काही दिवसातच संपले. मग अन्नासाठी त्यांनी कासव, समुद्रपक्षी आणि कच्च्या माशांवर जगायला सुरुवात केली आणि पिण्यासाठी पावसाचं पाणी साठवलं. पण पाऊस नसताना त्यांनी चक्क स्वतःचं मूत्र किंवा माशांचं रक्त प्यायला. हे ऐकायलाच खूप अघोरी वाटतं. हो, पण शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता. इथेच मला एक गोष्ट खूप रंजक वाटते. म्हणजे मला हा प्रश्न सतत पडत होता की समुद्राच्या मध्यभागी असताना चहूबाजूनी पाणीच पाणी असतं, पण माणसाला त्यातला पाण्याचा एक थेंबही पिता येत नाही. तहानेने तडफडत असताना आजूबाजूला एवढं पाणी बघूनही ते न पिण्याचा मोह आवरणे किती कठीण असेल ना. हो, खूप कठीण असतं, पण ते पाणी न पिण्यामागे पूर्णपणे मानवी शरीरशास्त्राचं विज्ञान आहे. म्हणजे नक्की काय होतं शरीरात? हे बघा, समुद्राच्या पाण्याचा एक थेंब घेतला ना, तर त्यात 0.001 ग्रॅम मीठ असतं. हे प्रमाण ऐकायला खूपच कमी वाटते. ऐकायला कमी वाटतं, पण आपलं मानवी शरीर इतकं सोडियम एकाच वेळी सहन करण्याइतपत सक्षम नसतं. म्हणजे ते पाणी पिलं तर तहान भागण्याऐवजी शरीराचं नुकसानच जास्त होईल. हो ना. जेव्हा एखादा माणूस ते पाणी पितो तेव्हा ते अतिरिक्त मीठ बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडाला भरपूर गोड्या पाण्याची गरज लागते, पण शरीर आधीच डिहायड्रेटेड असतं. बापरे, म्हणजे मूत्रपिंडावर खूप दबाव येत असेल. नक्कीच. मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते, मज्जासंस्थेचा नाश होतो आणि अंतर्गत अवयवांना विषबाधा होते. निर्जलीकरण इतक्या वेगाने होतो की माणूस अत्यंत वेदनादायी मृत्यूला सामोरा जातो. त्यामुळे अत्यंत संकटात सुद्धा हे पाणी माणूस पिऊ शकत नाही. म्हणजे पाणी असूनही ते न पिणं
हाच शहाणपणा आहे. हो, आणि इथे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे जोसचा अनुभव. तो एक तरबेज मच्छीमार होता. मासे, कासव आणि समुद्र पक्षी यांना तो अगदी शिताफीने पकडायचा. म्हणजे त्याच्या अनुभवाचा त्याला अशा अघोरी परिस्थितीत खूप फायदा झाला. नक्कीच झाला. पण शारीरिक गरजांइतकाच किंवा त्याहूनही मोठा संघर्ष असतो तो मानसिक संतुलन टिकवण्याचा. हो, हे खरंय. आणि इथेच त्या दोघांमधला फरक दिसून येतो. दोन वेगळ्या मानसिकतेचे लोक एकाच बोटीवर असताना काय होतं हे या टप्प्यात उलगडतं. अगदी बरोबर. जो स्वतःला दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवायचा, पण कॉर्डोबा मात्र निराशेच्या गर्तेत लोटला गेला. म्हणजे तासामागून तास, दिवसामागून दिवस आणि महिन्यांमागून महिने सरू लागले, पण किनारा काही सापडत नव्हता. कोणतीही बोट किंवा विमान दृष्टीपथात पडत नव्हतं. आणि त्या भयानक एकाकीपणाचा परिणाम कॉर्डोबाच्या प्रकृतीवर होऊ लागला. 4 महिने समुद्रात अडकून पडल्यामुळे आणि रोज रोज तेच कच्चं अन्न खावं लागत असल्यामुळे तो पूर्णपणे वैतागला. आणि मी स्रोतात वाचलं की त्याने खाणं पिणं चक्क सोडून दिलं. हो, ही एक प्रकारची मानसिक हार होती. त्याने जगण्याची आशाच सोडली होती. आणि काही दिवसांमध्येच उपासमार आणि निर्जलीकरणामुळे त्याचा मृत्यू झाला. बापरे, हे ऐकतानाच मन सुन्न होतंय. समोर एका सहकार्याला अन्नावाचून तडफडून मरताना पाहणं किती भयानक असेल. हो, आणि जोसला याचा जबर मानसिक धक्का बसला. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जोसने कॉर्डोबाचा मृतदेह चक्क 5-6 दिवस बोटीवर तसाच ठेवला. काय करावं त्याला काहीच सुचत नव्हतं. हो, अशा परिस्थितीत माणसाचं मानसिक संतुलन बिघडण्याची पूर्ण शक्यता असते. त्याच्या मनात पण आत्महत्येचे विचार यायला लागले होते. पण मग त्याने मनाशी काहीतरी दृढनिश्चय केला आणि सहकार्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं ना, तर एक गोष्ट लक्षात येते. मृत्यू हा केवळ अन्नाअभावी होत नाही, तर तो आशेच्या अभावी सुद्धा होतो. म्हणजेच कॉर्डोबाचा मृत्यू हा मानसिक हार मानण्याचा परिणाम होता असं म्हणता येईल. अगदी 100%. आणि तो मृतदेह पाण्यात फेकून देणं ही जोसची केवळ एक कृती नव्हती. तो मला जगायचा आहे हा त्याने स्वतःशी केलेला सर्वात मोठा आणि कठीण करार होता. खरंच एक खूप मोठा टर्निंग पॉइंट होता तो. पण त्यानंतरचा काळ सुद्धा सोपा नव्हता. कॉर्डोबाच्या मृत्यूनंतर जोस आणखी 7-8 महिने भरकटत होता. हो, तब्बल 438 दिवसानंतर त्याला पहिल्यांदा आशेचा किरण दिसला. 438 दिवस म्हणजे 1 वर्ष आणि 2.5 महिने. आणि शेवटी तो मार्शल बेटाच्या किनाऱ्यावर पोचला. हो, लगबगीने तो किनाऱ्यावर पोचला आणि त्याने तिथे एका झोपडीचं दारू ठठवलं. सुरुवातीला तर स्थानिकांचा त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. म्हणजे जो माणूस एवढ्या लांबून आलाय तेही एका छोट्या बोटीतून, हे कोणालाही खरं वाटणार नाही. हो, पण नंतर त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याला घरी सुखरूप पाठवण्याची व्यवस्था केली. आणि तुम्हाला माहितीये का, मेक्सिकोच्या ज्या गावातून त्याने प्रवास सुरू केला होता तिथून तो चक्क 9,650 किलोमीटर दूर अंतरावर येऊन पोहोचला होता. 9,650 किलोमीटर. हे अंतर डोळे विस्फारणारं आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? जोसच्या या भयानक प्रवासानंतर यातून आजच्या आधुनिक माणसाने काय बोध घ्यावा, हा या चर्चेचा शेवटचा आणि खूप महत्वाचा टप्पा आहे. नक्कीच, कारण आज आपण स्वतःला इतकं सुरक्षित आणि सुखासीन म्हणवलं आहे की आपण साध्या साध्या गोष्टींसाठी अस्वस्थ होतो. अगदी बरोबर. आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये इतके मशगूल आहोत की जीवन-मरणाचा संघर्ष आपल्यासाठी फक्त कथा, कविता किंवा फार तर चित्रपटाचा विषय असू शकतो. स्रोतामध्ये दिलेली आधुनिक कम्फर्ट झोनची तुलना खरंच डोळे उघडणारी आहे. घरात भाजीपाला नसेल किंवा किराण्यातली एखादी वस्तू संपली तरी आपली कशी चिडचिड होते. हो, साधे अडचणीचे प्रसंग सुद्धा आपण अत्यंत आक्रस्ताळेपणाने हाताळतो. सहज आणि संघर्षरहित जीवनाची आपल्याला सवयच झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आपण हे पाहिलंच आहे. लॉकडाऊन 21 वरून 39 दिवसांवर गेला तरी आपली काय अवस्था झाली होती. आपण घरात सुरक्षित होतो, आपल्याकडे अन्नपाण्याचा स्रोत होता, तरीही लोक कासावीस झाले होते. आणि दुसरीकडे जोसचा विचार करा. तो त्या बोटीमध्ये 438 दिवस जिवंत राहू शकतो, जिथे काहीच शाश्वती नव्हती. हो ना, त्याच्याकडे 438 दिवस काहीच नव्हतं आणि आपल्याकडे सर्व काही असूनही आपण तळमळत होतो. मग घरात बसून जगायला खरंच काय हरकत होती? जोसची ही कथा हेच सिद्ध करते की जर जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर कोणत्याही आव्हानांचा सामना करत अतिशय प्रतिकूलतेतूनही मार्ग काढता येतो. खरंच जोस साल्वादोर अल्वारेंगाची ही कथा मानवी जिद्द, अथांग समुद्र आणि मृत्यूशी दिलेल्या झुंजीचं एक जिवंत उदाहरण आहे. स्रोतातील त्या ओळींची इथे नक्कीच आठवण होते की हसत जगा, मजेत जगा आणि घरात रहा. अगदी समर्पक ओळी आहेत त्या.
पण जाता जाता मला एका नवीन विचारावर बोलायचं आहे जो या संपूर्ण चर्चेतून माझ्या मनात आला. आपण आपला कम्फर्ट झोन आणि आधुनिक सुखासीनतेबद्दल बोललो. हो. पण विचार करा, जर आपले हे कम्फर्ट झोन आपल्याला इतके कमकुवत आणि आक्रास्ताळे बनवत असतील तर खऱ्या अर्थाने सुरक्षित असणे म्हणजे नक्की काय? हा खूपच गहन प्रश्न आहे. हो ना. आधुनिक जगात भौतिक सुखांच्या पूर्णपणे अधीन होणे ही खरी सुरक्षा आहे की सर्वस्व गमावल्यानंतरही अथांग समुद्रात तग धरून राहण्याची जी मानसिक तयारी जोसकडे होती ती खरी सुरक्षा आहे? मला वाटते यावर प्रत्येकाने विचार करायलाच हवा. नक्कीच. श्रोत्यांनी सुद्धा यावर नक्की विचार करावा. याच एका अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.